गोदा, दिनूला घेऊन बाहेर जा. गोदे, मी सांगतेय ना, दिनूला घेऊन भुयाराच्या बाहेर जा. हे काय चालवलंय सिंधुमती? कोणी वाचणार नाही ह्याचा अर्थ काय? एवढं समजा झालं तरी पुण्यांदा विचारतीस? कळलं नसल तर आता समजल. आणि या जन्मात नाही, पुढच्या 7 जन्मात लक्षात राहील तुझ्या. बस इकडे. दिनू बाळ, तुमच्या समध्या शास्त्र्यांचा तळपाट करणार. आता कुणी उभी मध्ये आला तरी. का करतेस हे सगळं? तुला शिक्षा होऊ नये म्हणून मी काय काय केलं? किती शोधलं तुला? धिंड काढली माझी. फक्त शास्त्र्यांमुळं. तुला काही होऊ नये म्हणून मी देवाकडे प्रार्थना केली. चल बाई, तुझा देवनी तुझी प्रार्थना ठेव तुझ्याकडच. ह्यो माझा देव हाय, फक्त माझं ऐकतो. तुमच्या समध्या शास्त्री कुळाचा तळपाट केला आणि आता शेवटचा बी नाही राहणार. घाव घालणार. माझ्या जीवात जीव असेपर्यंत शास्त्र्यांच्या घराकडे नजर वर करूनही बघू देणार नाही तुला. कोण वाचवणार तुम्हाला? समध्या शास्त्री कुटुंबाचा नाश ह्योच माझा ध्यास. समद राखवणार. समद वाचवणार या आगीपासून. हा, माझा श्रीकृष्ण वाचवेल. दिनू, ए दिनू, 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 दिनू बाळा, ए दिनू बाळा, दिनू, अरे काय होते? काय झालं बाळा तुला? दिनू, पार्वती वहिनी. हा, येईल ना, येईल. पार्वती वहिनी येईल. तू चल घरात, चल बाळा, चल. कुठे गेला होतास एवढा वेळ तू? हा, दमले रे मी तुला शोधून. चल बाळा घरात चल. बयो, ही देव माणसं आहेत. मी पाया पडतो तुझ्या. यांना काय बी करू नकस. चल भाई, मत बोलू नकोस, नाहीतर जीभ हासडान. यांच्यामध्ये पडलीस तुझी मी राख करून. थांबव तुझे चाळे. चल बाई, बाजूला हो, बाजूला हो.
नागेश, पार्वती वहिनी, शास्त्र्यांच्या जीवावर उठलेली ती दुष्ट शक्ती इंदुमती, ते मोठा कुंकू, सोडलेले केस, डोळ्यात जग जाळेल असा विखार, त्या जन्मात ती इंदुमती होती. आणि आता सुलेखा आहे. तसाच डोळ्यातला विकार, तसाच असंतोष, तीच ईर्ष्या आणि तोच राग. तिच्या चेहऱ्यावरची रेषान रेषा पाहिली मी. इंदुमतीच सुलेखा आहे. नागेशचं इथे नक्की काय काम आहे? तो वाड्यावर कशासाठी जातो? नागेशच्या मनाचा थांग मला कधी आणि कसा लागेल? अजून कसा आला नाही तो? काय चाललंय हे सगळं? कोण आहे? नागेश, हा? नागेशला भेटायला आता हा कोण आलाय? आता ती वेळ आली आहे सत्य शोधण्याची. आता मी स्वस्थ बसणार नाही. सगळे शेष अवशेष खणून काढीन. गाडलं गेलेलं सत्य उकरून काढीन. मुळात सत्य लपून राहू शकत नाही, निदान माझ्यापासून तरी नाही. कोण कोण हवाय? नागेश बल्लाळ इथंच राहतात ना? वय इथंच राहतात, पर आता घरात नाहीत. बाहेर कुठे गेलेत माहित नाही. आणि परत कधी येणार सांगून गेलं नाही. आपण तू कोण आहेस? मी आई इथं काम करतो नागेश साहेबांकडं. इथं राहते? नाही, जवळ खोली आहे मावशीची, तिथं राहतो. या तुम्ही, या आत या. बसा. पाणी घेऊन येतो.
हिच्याकडे बघितल्यावर काहीतरी ओळख आहे, संदर्भ आहे असं वाटतंय, पण कळत नाहीये. हा इथे आलाय, कुठलं गाडलेलं सत्य उकरायला आलाय हा. नागेशशी याचा काय संबंध आहे? पण याचा नागेशशी काहीतरी संबंध आहे. याचा अर्थ नागेश पासून मला सावध राहायला हवं. चाय काफी काय ठेवू काय? नो थँक्स, काय नको मला. नागेश साहेब बी चाय काफी घेत नाही काय? मी घेतो, पण आता नको. पाणी घ्या. पाणी. तुम्ही काय पोलिसात नाही तर CID मध्ये आहे काय? पोलीस? CID? का असं का वाटलं तुला? नाही, एकदा टीव्हीवर पाहिलं तुम्हाला. कुठलं तरी सत्य शोधून काढीन म्हणत होतात. सत्य फक्त पोलीस शोधून काढत नाही, डॉक्टर काढतात, संशोधक काढतात. मी एक संशोधक आहे, पुराणवस्तू संशोधक. भूतकाळातल्या अवशेषांवरून सत्य शोधून काढतो. म्हणजे भुयारात सुरुंगाचे स्फोट यांनीच केले. काय मिळालं असेल? पण विचारलं तर संशय येईल. नागेशचा फोन लागत नाहीये. मी येऊन गेलो आणि अचानक मला मुंबईला जावं लागलं असा निरोप दे त्याला. कोण येऊन गेलं म्हणून सांगू? क्षितिज खानविलकर. नागेश असिस्टंट आहे माझा. खानविलकर? म्हणजे हा शिप्राचा बाप? हा शिप्राच्या मृत्यूचं सत्य उकळणार? आणि भूतकाळातलं, भुयारातलं, म्हणजे गेल्या जन्मातलं पण काहीतरी करायला हवं. काहीतरी करायला हवं. काय करू? येतो मी. ही कोण आहे? मला ओळखीची का वाटते? आणि माझ्यापासून चेहरा का लपवते? नागेशने कामाला ठेवली म्हणजे पारखून घेतली असेल, पण वेगळीच वाटते. कदाचित मला उगाच वाटत असेल, पण नागेशशी बोलायला हवं. मी येतो. शिप्राचा बाप. आणखीन एक शत्रू वाढला. आणि हा नागेश त्याचा माणूस. मला सावध राहायला हवं आणि लवकरात लवकर सगळं संपवायला हवं.